मात्र बाजूने गेलेली होती, हाती लागली होती. अशोक कुमार तुलबे इथेही तेच गत झालेलं आहे. मी म्हणतो जेवढं मैदान आहे ऐतिहासिकचे पानं जर चालली त्या ऐतिहासिक चाललेल्या पानावर बरंचसं नाव भूषण पाटील याच्या वैयक्तिक त्या खेळात. त्यानंतर श्रीकृष्ण दिवाचा जर विचार केला बऱ्याचशा सर्वाधिक ट्रॉफीज आपल्या ऑफिसमध्ये श्रीकृष्ण दिवा या टीमच्या याच मैदानामधून गेलेला आहे. ॲज अ टीम, ॲज अ प्लेयर, असे वैयक्तिक पारितोषिक आणि टीमचं पारितोषिक सांघिक हे लक्की आहे श्रीकृष्ण, तेवढंच लक्की आहे भूषण अँड कंपनीला. जाऊया पाहूया नजरचे दोन्ही टीम आमने सामने आहेत. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी अरेसे गोटेच्या विरुद्ध मध्ये आता खेळताना दिसेल श्रीकृष्ण दिवा. टॉस झाली, टॉस जिंकण्याचा पहिल्यांदा बॅटिंग करण्याला पसंती दिली श्रीकृष्ण दिवा. जोडी मात्र कायम आहे, गंगाच्या सोबतीला आलेला आहे मनोज मडवी. बॅटिंग चाललेल्या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला. पहिली मॅच, दुसरी मॅच, आता तिसरी मॅच मध्ये काय करताना दिसेल. कारण ब गटामध्ये श्रीकृष्ण दिवा याने साई सिद्धी इच्छापती वासी गावला नमवलं. तदनंतर कुशल जयगणेश सारसुळेला त्यांनी आरामात पराजित केलं. अशा दोन्ही मॅच सहजगत्या जिंकल्या. बघूया आता पहिली मॅच तर हर्षन भगवान पाटील तुषार मोहंतनी काढून दिली. येस नाही, नॉन स्ट्राईकला गंगाधर इंगोले, गंगा स्ट्राईक, नॉन स्ट्राईक मनोज मडवी. आणि पहिले हात ओर टाकण्यासाठी जबाबदारी मात्र सोपवले, स्वतः कॅप्टन आणले. हे पहिलं ओव्हर घेऊन हर्षन हर्षन भगवान पाटील बॉलिंग मार पॉइंटला आहेत. तुषार मोहंती बॅकवर्ड पॉइंट, डीप कव्हर आपण पाहतो. जो एक्स्ट्रा कव्हर त्याला हटवला आणि त्याला फाईन केलं लॉंग ऑफ, वाईटिश लॉंग ऑफला. एक लॉंग ऑफ, लॉंग ऑन, कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. चला स्पीडअप करा, 3 वर्ष जाऊया आणि सेमीफायनल पळूया. कोण अंपायर चषकमध्ये आपला सिक्का मोरतोब करतोय. हर्षनच्या हाती पहिला चेंडू, समोर गंगा, पहिला चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न, अबे थोडासा जस्ट पाठी मागे पडला. ऍज विकेट कीपर म्हणून रुणाल नारायण मात्रे 2 मॅच मध्ये नव्हता, 1 मॅच मध्ये स्वराज नव्हता. असे 2 प्रमुख खेळाडू पहिल्या मॅच मध्ये नव्हते. पण रुणाल आलाय, मजबूत बाउंड्री, हितनेश आलाय. गोलंदाजाचा जे धार आहे ती मात्र तर तीक्ष्ण झाली आहे. अरेस गोटोलीचा टीमचा विचार केला तर 2 प्रमुख बॉलर, एक विध्वंसक बॅट्समन म्हणजे ओळख आहे रुणाल नारायण मात्रे. विकेटच्या पाठीमागे थोडासा मात्र पुढे राहिला झेल. पहिली धाव मिळते गंगाच्या बॅट मध्ये, खातं कोल्ड टीम आणि स्वतःच 1ने. 3 ओव्हरची मॅच, पहिल्या ओव्हर हाताळताना पहिला चेंडू सिंगल. once again Harshan Bhagwan Pane, he's coming ball right arm round the wicket, right arm over the wicket. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका इन ऍक्शन मध्ये. व्हॉट अ शॉट, सर्वात सेफी शॉट, सर्वात सुरक्षित फटका पाठवला सरळ लॉंग ऑन वरून. षटकाराला धावसंख्या 7 वर. 7 ऑन द स्कोर. 30,000 15,000. खरोखरच तारीफ करतो, प्रशंसा करतो विनयजी भगत याची. उरासे लागलेले ते स्वप्न सत्यात उरता. ओ माय गॉड, अनादर टर्न केले, जाईल कुठे. व्हॉट अ शॉट, पण परफेक्टली सेव्ह केला महेश दिगंबर पाटील. सट्टिक थ्रो वाचवण्याचा प्रयत्न, झेल घ्यायला पाहिजे होता असं कदाचित म्हणणं असेल स्वराज मात्रे, जो काहू करणे होते मिड विकेटून आला होता. मयूर दिगंबर पाटील सेव्ह केला. सिंगल मात्र मिळते, त्यामुळे धावसंख्या मात्र 7 वर जाऊन 8 वर जाऊन पोहोचते. पहिले सिंगल, षटकार, सिंगल. चौथा बॉल, उडल्या टप्पा पाडण्यात घेतलेले बॉलन, स्विंग इन द मिड, बाहेरची कडा, बॅट्समॅन आउट. गोल्डन डकचा शिकार पहिला चेंडूवर. ही सफलता अर्जित केली आपल्या खात्यात. आपले नाबी मनोज मडवी. गोल्डन डक्स बॅक टू पवेलियन विदाउट स्कोर. 8 वर 1. काय गोलंदाजी हाताळताना पहिला सिंगल, षटकार, सिंगल. चौथा बॉल, विकेट टेका. गोल्डन टप्पाने चेंडूला इन स्विंगर केलं. लॉर्ड्स मध्ये बराचसा क्रिकेट थोडासा मागे होतं, पण बुमराचा तो मॅजिक स्पेल मॅच मध्ये कमबॅक करणारा ठरतोय. 300च्या आसपास. पण कंडर ऑफ द लॉर्ड्स दिलीप जी वेंगसरजीने म्हटलं, जरी लॉसला उतरता जरी स्कोप असला तर पण त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका.
कारण स्कोप असं इनकटर येण्याची जी शक्यता वरती ती मात्र जवळून खेळताना तो इनस्विंगर सहज मात्र खेळता येऊ शकतो. म्हणून कर्णर हे नाव दिलं. लगातारचे 3 शतक ठोकण्याचा दिलीप पेन्सकने कारनामा केले. लॉर्ड्स नॉट जोग. अनिकेत बांद्रे इन ॲट क्रमांक 3 वर बॉलिंग मार्क वर सफलतापूर्वक विकेट गेल्यानंतर 5वा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. ब्लॅटला स्लाइस होतून जाताना केवळ फक्त सिंगल. एक धाव मिळते. लवकर बॅट लवकर सफल होणार. अति घाई संकटात नाही. हा लांब लचक जाण्याची शक्यता होती पण जी संधी होती ती गमावली. जिसे फिल्टर्सला जास्त लाभ उठू शकला नाही. अनिकेत बांद्रे सिंगल मिळते. धावसंख्येमध्ये पुढे जाताना नंबर. लास्ट बॉल इन दिस पर 3 ओव्हरची सेमीफायनल जिंकेल तो 2 हात लगेच करेल अशोक कुमार 11 तुर्बेच्या विरुद्ध. ती असेल फायनल. फायनलला कोण जाईल यासाठी चाललेले जबरदस्त हा संघर्ष. अगदी मिडल स्टंप वरून येऊन खेळण्याचा जोरदार अपील. धाव आहे का अंपायर सुशील. धाव मात्र मिळत नाही. ओव्हरची झाली चांगली समाप्ती. एक विकेट मात्र अर्जित केली. 0वर काउंट बिहाइंड द स्टंप असे सफलता मनोज मडवीला 0वर बाद करता मिळवली आपल्या खात्यात टाकताना. चांगली ओव्हर हर्षन भगवान पाटीलने टाकलं. अरेस गोटेनी कडून फक्त धावा आल्या 9वर 1. 9 पण लॉस ऑफ 1 विकेट. चांगली वाणीमध्ये विचार केला तर आज मंत्रमुग्ध केलं आमच्या राहुल राठोडने फ्रॉम वाशेगाव. त्याच्यानंतर मनोज पाटीलना मी विशेष धन्यवाद देतो. डेकोरेशन मंडपचे साऊंड जिचे आवाज आमच्या आपल्या दर्शकांच्या कानापर पोहोचवली ते मनोज पाटील यांचे विशेष आम्ही आभार. आणि ओम साई MTC मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यम ठेपेक्षा माझा कारनामा मात्र कोणी गावातून आलेले आमचे अर्थातच त्यामध्ये सागर फराड असेल नीरज फराड कॅमेऱ्यावरती आहे. खूप उल्लेखनीय काम स्कोरच्या मध्ये आर्यन काते सकाळपासून मला चांगली साथ देताना. वळूया आणि पाहूया स्वराज करतोय दुसऱ्या ओव्हर मध्ये. समोर आहे गंगा. अगदी लो फुल टॉस होती. प्रतीक्षा केली जशेरीच्या जवळून मध्ये ऑन ड्राईव्ह केलं. चांगलं शतकच्या पाळताय. दुसरी धाव बाग मिल्का बाग परंतु जाते घोषित क्षेत्रात का. 3 धावा. येस ओव्हर थ्रो पळून काढल्या 2 म्हणजे 3 धाबा मात्र नाभी लावतोय गंगा. तो पोचला 1 षटकाने सायने. वैयक्तिक 11 वरती टीम ही मात्र त्याच धावसंख्येवर पोहोचते. बराबर 12. 9-3-12 येस बराबर स्कोर पोहोचले पहिल्या चेंडूवर. अगदी 3 धाव डाऊन टू लेग साइड. तिथे थोडंसं मात्र अतिरिक्त प्रयोग करायला गेला. टप्पा मध्ये चेंडू जातो डाऊन टू लेग साइड. इट्स अ वाईट +1. 2 धाव मात्र मिळतील. धावसंख्या पुढे जातो. श्रीकृष्ण दिवा सेमीफायनलची मॅच खेळताना आपल्या अगदी दोस्तीतला एकमेकांच्या जर विचार केला प्रकाश नारायणची ती जिगरी दोस्त बराच मध्ये हा दोस्ताना असलेले टीम आमने सामने आहेत. औचित्य आहे अंपायर चषक 2025 पावसाळी रबर क्रिकेट. पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक आपल्या बाजूला लागल्यानंतर श्रीकृष्ण दिवा टीमने आणि येथे स्कोर मात्र पहिला 14 आहे. दुसऱ्या ओव्हर बघितले पहिल्या चेंडूवर 3 वाईट +1 म्हणजे 5 चेंडू अजून टाकावे लागतील पूर्ण ओव्हर करण्यासाठी. स्वराज झोका आता आलाय फ्लो मध्ये आलाय. स्क्वेअर लेगला निवडला फेकून देण्यासाठी पण अवघी सिंगल. नाईट साठी पाहिला तर खरोखरच सुप्रसिद्ध असं मैदान ज्यामध्ये टेनिस पावसाळी कारण आसन्न कक्ष आहे ते बसण्याची व्यवस्था खरोखर लाजवाब आहे. 1 2 3 4 तब्बल 5 आणि 6 स्टँड आणि एक VIP बरोबर 2 स्टँडच्या मध्ये आपण पाहू शकतो. VIP स्टँड जे खऱ्या अर्थाने लुक ते काऊ करणं ते VIP स्टँड मध्ये मजा येते मॅचला. राईट आर्म राऊंड द विकेट. अपेश केल्याचा प्रयत्न. दॅट इज अ लवली बॉलिंग बाय स्वराज मात्रे. गुडलँड टप्पापर्यंत घेतले ते मात्र एक उचली घेण्याचं जे कसब आहे ती अवगत काळा मात्र फार लवकर आत्मसात केलेली आहे स्वराजने. गुडलँड टप्पा टाकला खांद्यावर जोडले चेंडू टणकपणे मात्र उचली घेताना टाकलं. उत्तर नव्हतं गंगाकडे. चेंडू जातो डॉट. 3 चेंडूवर टाकले. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. सेमीफायनलचे मॅच स्कोर लागलेले धावफलकावरती पाहिलं तर 15 वर 1 गडी बाद.
गंगा 2-3 तडाखे सामन्यामध्ये 30-40 आसपास 35-40 पर्यंत पोहोचला तर मॅचला मजा येईल, कारण तेवढी सक्षम अशी बॉलिंग लाईनअप आहे श्रीकृष्ण दिवा आणि तेवढे तोडीस तोड बॅटिंग लाईनअप आहे. अरेच गोठवली जोरदार प्रयास, जरूर प्रयत्न केला जाईल. ही मॅच कॅच अवघड होती, परंतु तो चंदन तलवारचा झेल आहे ना, तो आजच्या दिवसात सर्वात अवघड आणि स्पेक्टॅक्युलर झेल आहे. विचार केला तर जो झेल गेला होता बॉलिंग टाकताना जवळजवळ स्क्वेअर लेगची जी शॉटची तिथे उंचवला झेल त्याने काय जज केलं होता. लाजबाब, द बेस्ट कॅच बाय चंदन तलवार. पण 2 धाव मिळतात, दोन्ही हलकासा सरकले 17 वर. श्रीकृष्ण दिवा सेमी फायनलची पहिली इनिंग टॉस जिंकल्यानंतर पसंती दिली बॅटिंग करताना. आता गंगाच्या विरुद्ध आता चेंडू टाकेल स्वराज म्हात्रे. ऑफसाइड ऑप्शन बॅकफुट वर जाताना स्पॅटकट मारायचा होता. लाजबाब उसळी टाकणार चेंडू. पहिले मॅच मध्ये नव्हता, दुसरे मॅच मध्ये धार वाढवली, बॉलिंग लाईन स्ट्रॉंग केली. आता रुणाल आहे, परंतु हे 2 तगडे फलंदाज ज्या वेळा समूहमध्ये येतात त्यावेळी स्ट्रॉंग गोठवली. असा आवाज ज्याप्रमाणे टेनिस मध्ये आपण पाहतो आणि विंबल्डनला काय मजा आलेली आहे. एकूण रती महारथी मात्र विंबल्डनची मजा चाकतायत. 2 ओव्हरची झाली ती समाप्ती. एक सिंगल मिळते. स्कोर 18 वर 9 धावांच्या सरासरीने रोखला गेला स्कोर. पहिल्या ओव्हर हा चेंडूला 10 धावा खर्च केल्या. तदनंतर मग स्वराचं लाजबाब ओव्हर 18 वर 1 गडी बाद. 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये 3 तडाख्याची अपेक्षा मात्र डगआउट मध्ये असेल टीम मॅनेजमेंटची. श्रीकृष्ण दिवा 6 चेंडूचा खेळ, बरेचसे ऑप्शन आहेत त्यांच्याकडे. रुणाल आहे, त्याच्यानंतर जुशानने मॅच बनवले, त्यांच्याकडे आणखीन एक ऑप्शन आहे मयूर दिगंबर आहे, इदनीश आहे. 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शनला मात्र त्यांनी पसंती दिली, निवडलं. नाव आहे रुणाल नारायण म्हात्रे. 6 चेंडू टाकण्यासाठी शेवटचं ओव्हर हाताळण्याचे स्लॉगिंग ओव्हर मध्ये येतोय रुणाल आणि त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत तरी शांत आहे. अजूनही खातं खोळायचं बाकी अनिकेत बांद्रेला. 6 मध्ये 3 फटक्यांची ही योजना कदाचित तर असेल. 4 आले तर मात्र दुधात साखर. पाहूया व्हेरी क्लोज तुषार मोहंती सामन्याचे सूत्र मत हलवताना. जो वाईट इश होता डीप स्क्वेअर पॉइंटला त्याला एक्स्ट्रा कव्हरला आणला इदिशला. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. रुणाल म्हात्रे पहिला चेंडू स्लॉट मध्ये त्याला पाठवलं झाड झुडपांच्या प्लॉट मध्ये. षटकार शरण. आता इरादे वेगळे आहेत, आता मनाचे विचार वेगळे आहेत. आता मात्र या गेमच्या अंदर विस्फोटकपणा आक्रमकपणा दिसायला सुरुवात ते हवाय श्रीकृष्ण दिवाला. धावसंख्या झपकन पोहोचवतोय षटकार. अनिकेत बांद्रेच्या स्कोर वरती जाऊन पोहोचतोय 24 वरती. 24. 5 चेंडूचा खेळ बाकी. फुलवंत चेंडू लॉब केला आणि काऊ कोणचा हा एक झकास फटका. छान फटक्याने रुणाचं स्वागत केलं. पुन्हा एकदा त्याच गतीने मारण्याचा प्रयत्न केला होता. जेलमध्ये विकेट घेत असताना स्वराज मात्र झेल टिपताना चेंडू मात्र गुटमध्ये आता धाव गाण्याचा प्रश्नच नाही. डॉट बॉल. डॉट काढल्यानंतर 4 चेंडू इथे मध्ये टाकायचे आहे. डीप स्क्वेअर ला डीप मिड विकेट आपण पाहू शकता. काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कवर स्क्वेअर ऑफ द पॉइंट अँड स्टँडिंग बॅक तुषार मोहंती इन द फर्स्ट स्लिप. 4 चेंडूचा खेळ बघा. स्पीडअप करा. अजूनही फायनलचा मॅच सामना अजून व्हायचा बाकी आहे. आपण पाहतो अंपायर चषक 2025 भाऊसारी रबर बॉल क्रिकेट विनोद भगतचं जे स्वप्न होतं ते सत्यात उतरताना खरोखर उरासे बागलेलं बऱ्याच वर्षांचं ते स्वप्न अतिशय चांगला चेंडू टप्पला म्हणजे रो राहिला. सबमिट डबल बॅटची कडा घेतली सर. विकेटच्या मध्ये गोशांक क्षेत्रात सिंगल मिळते. पहिल्या षटकाने सुरुवात केली, नंतर डॉट करला आणि आता सिंगलने श्रीकृष्ण दिवा 25. 3 चेंडूचा खेळ बाकी. अनिकेत बांद्रेच्या समोर शेवटचं ओव्हर टीम कडून टाकताना आपलं पहिलं फेकताना रुणाल. विचार केला तर बरेचसे असे गोलंदाज ज्याने प्लेअर ऑफ द सिरीज आपल्या गोलंदाजाच्या बलबुत्यावर मात्र आपल्या नावे केलंय. सुरतदादा पाटील कार्यसम्राट नगरसेवक डे नाईट क्रिकेट तब्बल 15 विकेट प्लेअर ऑफ द सिरीज. अजूनही आम्हाला स्वर्गीय आनंद दिघे चषक प्रेमीजी कालवे मात्र म्हात्रे यांच्या अध्यक्ष नेतृत्वाखाली ते आनंद चषक अविनाश जाधवनं गाजवलं होतं. तब्बल 17 विकेट प्लेअर ऑफ द सिरीज. बॅकफुट वर जाताना कडक स्ट्रोक लॉंग लेगच्या त्याने फक्त मिळेल इथे. सिंगल का मोठा फटका. सुशील सिंगल. 4 चेंडूचा खेळ बाकी. 5 मध्ये 3 तडाख्याची अपेक्षा मात्र डगआउट मध्ये असेल टीम मॅनेजमेंटची. श्रीकृष्ण दिवा 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये 3 तडाख्याची अपेक्षा मात्र डगआउट मध्ये असेल टीम मॅनेजमेंटची.
असे कमी गोलंदाज आहे ज्याने आपल्या गोलंदाजाच्या जोरावर प्लेअर ऑफ द सिरीज त्याच्यापैकी रुणाल स्वर्गीय आनंद दिग्गज चषक प्रवीणजी कालुराम म्हात्रे जवळजवळ 2017-18चा तो अभिनय जाधव फ्रॉम पालघर. आता इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल टू गो. धावा लागल्या स्कोर त्याचा विचार केला 26-26. एक फटक्याची नितांत आवश्यक आहे श्रीकृष्ण दिवा ही सेमीफायनल वेगळ्या रूपामध्ये प्रेक्षकांना दाखवण्यासाठी. एक स्ट्रोक म्हणजे मनसुबे 4 चेंडूमध्ये मात्र साफ उद्ध्वस्त केले रुणालने. बॅकफुट वर गेला. व्हॉट अ शॉट यार. ओ माय गॉड. चाटून झिंजर देऊन स्क्वेअर ऑफ द पॉइंटला आला षटकार. बॅट लेग जे चिखळ होतो चिखळात घसरला. बोटाना जबरदस्त मात्र झिंजेर देऊन स्क्वेअर ऑफ द स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. स्क्वेअर ड्राय बाय अनिकेत बांधे. षटकार. धाव संख्येनं 32. लास्ट बॉल. सेमीफायनल इनिंग पहिली शेवटचा बॉल. राईट आर्म पुन्हा एकदा कडक बेधडक तुटून पडताना मात्र उडवला चेंडू मात्र फेकलाय. वाईडी डिसवेलरला 5वा-6वा चेंडू मॅच मध्ये रंगत वाढवताना दिसेल. पहिल्या इनिंग सेमीफायनलचं इनिंग संपले. 1 गडी बाद 2 षटकारीमध्ये तगड्या स्थितीमध्ये नेलं. पोहोचवलं 38 वर. 13 धावांच्या सरासरीने टार्गेट मात्र ठेवलं 39. 39 टू विन. मजा येईल आता. करगंगा यॉर्कर किंग मास्टर माइंड असे 3 गोलंदाज आहे ते कधी मात्र हवी वर्चस्व मात्र बॅटरवरती मात्र गाजू शकतात. झकास बॅटिंग. 2 फटक्याने तब्बल 3 षटकार. पहिलं स्वागत केलं षटकाराने नंतर मात्र 5व्या-6व्या चेंडू आला षटकार. स्कोर मध्ये श्रीकृष्ण दिवाची पहिल्या इनिंग मध्ये खेळताना 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 1 गडी बाद 38 धावा. 38. 49 स्पीडअप करा. याच्यानंतर आपण फायनल पाहणार आहोत. औचित्य अंपायर चषक. बरेचसे अंपायर मध्ये मुंबईला लाभले त्याच्यामध्ये विनोदजी भगत ज्याने जू गावची अंपायरिंग पोहोचवली मध्य प्रदेश उज्जैन पर्यंत. त्यांना त्यांच्या भाऊ अजूनही पाहिला तर बिजू भगत चांगला अंपायर. पिंट्या कुमार याचे नामाचं सन्मानाने घेतलं जातं. अंपाचा विचार केला तर मिलिंद पाटील मिलिंद बाय तुफाम तुर्बे दीपा घरत यांना या मॅच बादशाह घरत असतील. यांनी बरेचसे अंपायरिंग करताना आपलं नाव मात्र कोरलंय क्रिकेट खेळताना अंपायरच्या क्षेत्रामध्ये. आणि त्यांचा सन्मान त्यांचा रिस्पेक्ट त्यांचा मान सन्मान वाढावा म्हणून अंपायर चषक 2025चा हा झकास पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आणतोय विनोदजी भगत. साथीला बाबेज भोईर पण आवर्जून मात्र सहकार्य लाभलाय. यतीन बोरे असेल ऋतांशु पाटील मयूर भोईर सुशील दाखवल जतीन पाटील यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल का सकाळपासून चोख साथ दिलेली आहे या प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत असे विनोद भगतला. जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये सेमी फायनल मध्ये 39 धावा मात्र बनवायचे. फायनलचं स्वप्न पाहण्यासाठी अरेज गोठोली समोर तगडा होऊन आहे. गंगाचा तो तेज तर मारा. त्याच्यानंतर अगदी खोलात टाकल्या यॉर्कर किंगचे मोहनरावचे ते यॉर्कर बॉल आणि मास्टर माइंडचा तो वेगळा लेग ब्रेकचा मिलाप असणारा हा फिरकीचा जादू हे चालेल काय. त्यासाठी स्वरात मात्र सक्षम आहे रुणाल. हा मात्र अभिषेक तो तुषार मोहनचाच खेळ चांगला राहिला सकाळच्या मॅच पासून. हर्षन नाही त्यांच्या साथीला. मोहित दिगंबर पाटील 5 फलंदाज त्याचबरोबर अजून एक ऑलराऊंडर युजफुल ऑनर वेदांत मात्र बच्चू त्यांच्याकडे. मॅच अजून मात्र ऑन राहील कारण तगडी असे 6 बॅटर जे मजबूत फली बनवतात अरेज गोठोलीची. मॅच मात्र दोन्ही टीम साठी सोपा नाही. बरोबरीचा दोलामस्तीमध्ये मॅच पाहण्यासाठी पुढे बॅक टू क्रिकेट तिथे गावदेवी मैदानात झू गाव अंपायर चषक 2025 जमलेल्या उपस्थित प्रेक्षकांच्या मी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विनोदजी भगत बाबेज भोईर यांच्याकडे सहर्ष असं स्वागत करतोय. थेट प्रेक्षकांन कोणी गावकडून आलेले आमचे ओम साई एमटीसी सागर फराड नीरज फराड यांचं विशेष कौतुक आणि आमचे आवाज मनोज पाटील यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले ते मनोज पाटीलचे विशेष आभार. आणि ज्यांच्या माध्यमातून अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी दर्शन भोईर यांच्यावर पुरस्कार त्यांचे विशेष आभार. वडिलांचं खूप क्रिकेटमध्ये बराच विचार केला तर हरचंद्र भोईर यानं कित्येक असं पॅकेज खेळाडूंना मात्र घडवलंय
अतिशक्ती श्री निर्मला देवी जेव्हा मॅचेस होत्या 2 वेळा अतिशक्ती निर्मला देवींचं ते चषक त्याच्यासाठी 2 वेळा टी शर्ट आम्हाला पुरवल्याबद्दल आम्ही नेहमीच मात्र स्मरणात ठेवतो या आठवणी आणि पुन्हा एकदा त्यांच्या आठवणी ताजा करण्याचे त्यांचा सुपुत्र दर्शन भोईरनं आपल्याच वडिलांच्या अचिंत भोईरच्या नावानं या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या. धन्यवाद. 13 धावांचे सरने पहिले ओव्हर हाताळण्यासाठी स्ट्रायकर बॉलर श्रीकृष्ण दिबा गंगाधर इंगोले समोर तुषार मोहंती. 3 ओव्हर मध्ये 39 13 धावांची सरासरी. पहिला चेंडू अगदी खोटात इंटू द ब्लॉक. बॅटच्या सरळ बॅटने दिशा दिली स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. खराब क्षेत्ररक्षण राहुल. या प्रकारची जर फिल्डिंग राहिली तर मॅच राहुल चला जाएगा. खराब क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा घेतला. इथे ते 1 होते 2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावांनी खातं खोलताना तुषार मोहंती टीम आणि त्याचबरोबर स्वतःचंही. पहिला चेंडू 2 आल्या. अपसाइड ऑस्टम इंटू द ब्लॉक. नाइसली स्ट्रोक डीप कव्हर पॉइंट. जोरदार आपला बॉल आला रे आला. तुषार आला षटकार मारून गेला. मिळवल्या 6 धावा. 8 वर धाव संख्या. जोरदार स्वागत. अपसाइड ऑफ द वेट अँड वॉच. शेवटच्या क्षणापर्यंत थांबतात हे असे बॅट्समन प्रतीक्षा करतात कारण बॅकफुट वर जाताना त्यांचा आत्मविश्वास हा जाहीर करतोय का षटकारसाठी आम्ही सक्षम आहोत. तिसरा बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक दुरून क्षेत्ररक्षण येईल फील करेल. एक तरी घेतली खराब क्षेत्ररक्षण पण दुसरीसाठी मध्ये धोका मात्र पत्करला नाही. एक बार पहिला 2 षटकार आणि सिंगल. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त. 9 धावा लागल्यात. आवश्यकता 39 13 धावांची सरासरी. आता 3 चेंडूचा खेळ बाकी. गंगाचे विचार काय असतील. शॉट ऑन फुल खूप छान खेळतोय. चौथा बॉल गंगा. जोरदार प्रयत्न सबमेंट डिलिव्हरी अपसाइड ऑफ स्टंप. दॅट इज टप्पा पडला गुडल्यानंतर त्याने घेतलेले बॅलन्स स्विंग इन द मीन लाईन मिस केली. 3 मोठे फटके खाल्यानंतर चौथा चेंडू अखेरकार विसावला गेला. मास्टर माइंड विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. 5वा बॉल. 3 ओव्हरची सेमीफायनल. लक्ष 39 समोर रुणालच्या गंगा. शॉट ऑफ गोल करण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षण खाली. एक घेतली दुसरीची मांग. धोका वाढेल. धोका पत्करायचा नाही. चांगला निर्णय कारण धावा तर आले 5 चेंडू मध्ये 10. 10 फॉर पहिला 2 6 1 डॉट आणि लास्ट आता शेवटचा बॉल. 10 झाल्यात. 13 धावांच्या सऱ्याने 39 जणांचं मात्र लक्ष केले. सेमीफायनलची मॅच अंपा चषक 2025 आकशमकश. पाऊस आले. रबर बॉल. ऐतिहासिक मैदान गावदेवी मैदान जुगाव खेळवला जातोय. रबरी बॉल जिथे सेमीफायनलचे 5 चेंडू आतापर्यंत धावा खर्च करताना गंगा. समोर आता तुषार मोहंती. लास्ट बॉल. व्हेरी गुड फ्लिक ऑफ द रिस्ट. फ्लिक केलंय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पण थ्रो थोडीसा उशिराने आले पण सटीक फिल्डिंग नितीन मडबी. शॉट मिड विकेट. सिंगल घेतली. ओव्हरची झाली समाप्ती. 11-0 गडी बाद. सत्यस्थितीमध्ये खेळताना उत्तर देताना 39 ला सेमीफायनलच्या पहिल्या ओव्हरची झाली इथून समाप्ती. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी जर विचार केला तर 28 धावा. 13 धावांची सरासरी आता 14 वर जाऊन पोहोचते कारण 1 धाव कमी पडली या ओव्हर मध्ये म्हणून तो आला एक हलकासा उंचावलाय. नाव रिक्वायर्ड रन रेट एक्झॅक्टली 14 इन सेमीफायनल. 12 चेंडू आणि 28 धावा. 12 गेंदे 28 रन. मयूर वाणी याच्याकडे मात्र चेंडू सोपवले दुसऱ्या ओव्हर मध्ये ॲक्शन मध्ये आणि समोर आहे आघाडीवर. अजूनही मात्र शेती पोहोचलेली नाही. आणि मात्र झाले 1 विकेट न गमावता 11 लागल्यात. 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक. बॉलिंग मार्क वर मोर्चा बांधला गे मयूर वाणी. राईट हँड रॉन द विकेट. व्हेरी क्लोज. कर्क की मोहन राव. सिली पॉइंट. शॉट मिड विकेट. स्टँडिंग बाय नितीन मडवी. मयूर वाणी कमजिंग बोर्ड तुषार. जोरदार मारले. काऊ कॉर्नरच्या डाऊन द बॉल. ड्रॉप द कॅच. कॅचेस विन द मॅचेस. प्रणव ड्रॉप द कॅच. जे सुटलाय का मॅच सुटले ही बात की बात पण कारनामे केले
उपद्रव माजवलाय तुषार मोंते. जेव्हा जेव्हा झेल सुटलेत तुषार मग झेल सुटले का कोणला झेल टाकलाय प्रणवने. सिंगल मात्र घेतली. स्कोर 12-12. सोडून दिलंय अपसाइड ऑफस्टम. फेअर डिलिव्हरी. हो अंदाज चुकलाय रुणालचा. कारण स्वतः सुशील टाकवाल हा अंपायर चांगला गोलंदाज. त्याला माहित आहे ही लेन प्रॉपर आहे. सोडून दिलाय. नतीजा फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. आता थोडस प्रेशर असेल या चेंडूवर. काय करावं हमला बॉल का स्ट्राइक. मारलाय अपसाइड ऑफस्टम. दूर आहे मनोज. टप्प्यावर वसुमदार खराब क्षेत्ररक्षण करताना पाहायला पण इथे अखेरकार चेंडू मात्र घेतला हातामध्ये फेकला. 2 धाबांची मात्र सुवर्ण संधी होती. संधीचा फायदा घेतला. 2 धाबा अर्जित केल्या. 2 ने मात्र पुढे अरेच गोटीला पोहोचवलं. 14 वर 14. लक्ष 39. अजूनही 25 धाबा दूर. येणार चेंडू 9 चेंडू 25. 9 गंदे 25 रन. व्हॉट अ मॅच. उपस्थित प्रेक्षकांचे आम्ही या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विनोदजी भगत भावेश भोईरच्या वतीने सरचे स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. 9 चेंडू आणि 25 धाबा. मिस्टर मिंगस्ट्रोक डाऊन द बॉल. यॉर्कर किंग झकास सॉफ्ट डिस्मिसल. पहिली विकेट हाती लागली. पहिला ब्रेक थ्रू मिळून देता यावेळे मयूर वाणी. गोड हा सेवेट. 4था चेंडू विकेट बॉल टेकर. गोल्डन टप्पा पडल्यावर मात्र एखादी उसळी घेतला चेंडू अवंद ऑफिस खेळण्याचा. मॅचच्या स्ट्रिकरला लागला. तिथे स्लिप पॉइंटच्या ठिकाणी यॉर्कर किंग मोहनराव चेंडू खाली येताना शॉट डिस्मिसचा हा विकेट. रुणाल नारायण मात्रे बॅक इनटू द पेव्हिलियन. गडी क्रमांक पहिला पडताना अरेच गोटीला पहिला हातरा. 14 धाव संख्येवरती. येणार चेंडू 8 मध्ये आता 25. कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम. अंपायर चषक. व्हॉट अ लवली ऑर्गनायझेशन. हे स्वप्न पडलं होतं आमच्या विनोदला. 2 वर्षापासून ते स्वप्नाची पूर्तता होत नाही. पण अखेरकार तो क्षण आला आणि अंपायर चषक आपल्या भेटीला. 8 चेंडू 25. फुल टॉस. इस नो बॉल +1. खराब दिशा. अति घाय संकटा नाही. स्वरेच्या विरोधामध्ये अति जलबानं तो भोवला गेला. तो मागाट पडला. 2 धावा मिळतील. 16. आता समीकरणचे आकडे मात्र बदलतात. येणार चेंडू 8 मध्ये आता 23. पुढला चेंडू फ्री हिट. सुपर हिट बॅट्समॅन हिट करेल काय त्याकडे पाहूया. सोडून दिले अपसाइड ऑफस्टम. इस अनादर खराब. अति मोक्याच्या चुका झाल्या. या चुका मात्र होणे नव्हतं पण झाल्या. त्या संघासाठी खूप मारक. पुन्हा चेंडू तेवढेच असेल. धाव आणखी एक कमेल. चेंडू मात्र फ्री हिट कायम असेल कारण चेंडू आला वाईट. येणारे 8 मध्ये आता 22. 8 चेंडू 22. लेद मध्ये परतवायला लागेल. मॅच मध्ये आपली बाजू टीमची मजबूत करत सट्टेक लाईन लेन बरकरार मात्र ठेवायला लागेल. मयूर वाणी. स्वराज मात्रे समोर. चेंडू चूक झाली. जुसी फुलटॉस सोडणार नाही. सुपर हिटच्या बॅट्समॅन हिट केलं. या फ्री हिटला प्रॉपरली 6 रन 6 धावा. त्या दरम्यान युवा सेना चे नेतृत्व करणारे आमचे वैभवजी भोईर यांचं आगमन झालंय. सरचे स्वागत आहे मित्रा. षटकार ओव्हरची झाली समाप्ती. 12 चेंडूचा खेळ मात्र खूप. 1 चेंडू टाकण्यासाठी खूप बॉल. येस 1 बॉल बाकी आहे कारण 8 चेंडू तेव्हा 1 नो बॉल नंतर वाईट पुन्हा वाईट असे 3 चेंडू टाकले. जेव्हा 8 चेंडू मध्ये 25 चूक झाल्या. आता समीकरणच्या आकडे येतात 7 चेंडू आणि 16. मॅच कुठे होती. मॅच एका चुकीने किती मात्र जवळ आणले पहा. बॅट बदलली आहे. षटकार लागल्यानंतर बॅट बदलणारे बॅटर खूप क्वचित असतात. त्याच्यापैकी स्वराज षटकारांना लागल्यानंतर त्यांनी मागणी केली दुसऱ्या बॅटची. नवल आहे क्रिकेट आहे. हो ब्रेक झाली. तेच म्हटलं कोहिनूर षटकार आल्यानंतर आपल्या लाडक्या बॅटला का त्यांनी बदललं तर बॅट तुटले क्रॅक झाले. हे कोहिनूर नामात सांगितलं की बॅट क्रॅक झाले. बघा एका बॅट्समनचा सन्मान कसं वाढवतात. आता 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 16. पुढे सरसावले त्यांनी आणखी 1 नो बॉल. डाऊन द बॉल. जेल घेऊन फायदा नाही कारण नो बॉल केला होता.
नो बॉल प्लस 1. काय झालं मयूरला? जिथे 8 चेंडू 25 तिथे 7 चेंडू आणि धावा आणल्या 14. 1 चेंडू मध्ये 11 झाले, 1 चेंडू मध्ये 16 झाले. लफडा चषक. इथे पहा 1 चेंडू साठी किती धावा खर्च केल्या. 1 चेंडू मध्ये तब्बल विचार केला तर 14, जवळजवळ 11 धावा. 25 पाहिजे होत्या, म्हणजे 1 चेंडू मध्ये 11 धावा बहाळ केल्या. खराब प्रदर्शन. आता 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 7 मध्ये 14 धावा. नो बॉलचा इशारा. नो बॉल प्लस 1 मध्ये येणार चेंडू 7 मध्ये डबल 14 कंपल्सरी. चला स्पीडअप, कारण अंधाराचे जाळे मात्र पसरायला सुरुवात झाली मित्रांनो. फायनलची मॅच मध्ये अजून बाकी आहे. येस बॉलर कर भीमर, 2 भीमर. तो निकष काढला. बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय नियमामध्ये बदल झाल्यात. हा तर जुनाच नियम आहे. पण कालामध्ये बराच बदल. तो आकाशदीपचा जो रूटला जो विकेट घेतला त्याच्यावर बराच आक्षेप घेतलाय. ते पचनी पडला ना इंग्लिश समालोचक आणि खेळाडूंना, ज्येष्ठ खेळाडूंना. त्याने मग तो अँगलचा आकाशदीपचा तो बॉल तो साईड बॉटमला येऊन टाकलेला होता, पण तथ्य नव्हतं. मेलबॉर्न जो नियम मात्र बनवतो त्याने स्पष्ट नकल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट वॉज अ फेअर डिलिव्हरी. जाऊया 7 चेंडूंचा खेळ. इथे बा मास्टर माइंड पूर्ण करण्यासाठी पण ज्यापर्यंत मयूर वाणीची जी गत झाली होती तीच गत मात्र मास्टर माइंड किशोर मध्ये टाकताना आणखी एक खराब चेंडू. आता 7 मध्ये 13. खराब प्रदर्शन म्हणता येईल. जे कमावलं गंगाने ते मात्र गमावलं मयूर वाणीने. पुढे सरसावण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल मास्टर माइंड. डाऊन द बॉल. झेल सुटलाय मास्टर माइंड कडून. तब्बल 2 झेल सुटले. पहिले प्रणवने आणि आता किशोरची झालेली चूक. 2 जिवंताच्या साहाय्याने खेळताना तुषार मोती ओरची झाली. ही लांब लकत दुसऱ्या अखेरकार समाप्ती. 6 चेंडू आणि 13 धावा. या 13 धावांच्या सरासरी पहिल्या ओव्हरपासून रन रेट रिक्वायर्डची आवश्यकता ती 26 लागली आहे. आता पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 13. 6 गेंदे 13 रन कंपल्सरी. टार्गेट अंपायर चषक पावसाळी रबर बॉल चा नियम आहे, म्हणजे 6 मध्ये 13 काढावेच लागतील. 13 आकडा. मुगया पटापट हटवण्याचा प्रयत्न मात्र निश्चित भूषणने केला होता, पण मागात पडलं होतं भूषणनं पहिल्या मॅच मध्ये. आता 6 चेंडू आणि 13 धावा. 6 गेंदे 13 रन. आदरणीय कार्यसम्राट माजी नगरसेवक प्रभाकर साहेब भोईर यांचं आगमन होते. साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे. 17 वर्ष ज्यांच्या नेतृत्वाने आमदार चषक हा यशस्वी आयोजन करण्यात आलेलं होतं, त्याचे सफल आयोजक प्रभाकर साहेब भोईर यांचं आगमन होते. अंपायर चषक 2025 मध्ये साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा यॉर्कर किंग. पहिला चेंडू डॉट. मोहनराव यॉर्कर किंग लेफ्ट हँड राऊंड द विकेट. 5 चेंडू मध्ये 13. स्ट्रोक केलाय. दूरवन क्षेत्रक्षणी गंगा. फक्त सिंगल मिळेल काय? सिंगल मध्ये समाधान मानलं. मजा येईल मॅचला, कारण यॉर्कर किंग खूप तेजीत आहे. त्याच्या वयावर जाऊ नका मित्रा. त्याच्या यॉर्कर किंगची खेळण्याची कला तुम्ही अवगत करा. व्हेरी डेंजरस बॉलर. कित्येक हॅट्रिक याच मैदानावर खेळपट्टीवर घेतल्यात मोहनरावने. यॉर्कर किंग. येणार 4 चेंडू 4 मध्ये आता 12. आता समोर 2 जीवनदान चा फायदा उठेल का तुषार मोहंती? जाऊया लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पाहूया खेळ. ऑफसाइड ऑफ सम लाईन. लाईन खराब आहे ते घोषित करतात सुशील डाकपालने केला. वाईटचा इशारा. बॉल तेच असतील. धावा 1 कमी झाले. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 11. पाहिजे 39 ला विजय. मग तू 27 काय रे मला? 28 धावा. 11 धावांची आवश्यकता. पहिला डॉट सिंगल वाईट. 13 धावांची आवश्यकता होती. आता 11 धावा. येणार चेंडू 4. व्हॉट अ मॅच यार. डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट. डीप कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन लॉंग ऑफ. डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग अँड कॉर्नर. व्हेरी क्लोज इनसाइड द सर्कल. सिली मिड ऑफ. शॉर्ट मिड विकेट. 4 चेंडू मध्ये कंपल्सरी 11 धावा. काय कडक मॅच. एक्सपिरियन्स 47-48 वर्ष असलेला यॉर्कर किंग मोहनराव च्या समोर तुषार
यॉर्कला पुढे येऊन खेचलाय, ताणलाय, ओढलाय, जॅक करताना शॉटपूल सक्सेसफुल रन, मॅच जवळ आणली. आदरणीय जुगावचे शाखा प्रमुख संजयजी पाटील यांना मी विनंती करतो, आपण या आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागत. आता मॅचला वेगळे वळण. आता 3 चेंडूचा खेळ बाकी, 3 मध्ये 5, 3-5, 3 चेंडू 5. मॅच अजून संपलेली नाहीये, काही करू शकतो ती क्षमता आहे. 2 जीवनदान पहा, प्रणवनं 1, नंतर मास्टर माइंड कडून चूक झाली, नतीजा बा षटकार ठोकलाय. 2 जीवनदानचा फायदा घेताना येस फायनल 2 ओव्हरची असेल याची दक्षता घ्या. फायनलची मॅच अशोक कुमार 11 तुर्बे. आता कोण खेळेल, कोण घेऊन जाईल 30 नाही तर 15. आता 30 चेंडू ठरवतील का अशोक कुमारच्या विरुद्ध कोण खेळेल. 3 चेंडू 5 ड्राइव्ह केलं, इथे सिंगल अर्जित केली आहे. अजून मॅच मात्र कायम. व्हॉट अ मॅच आहे, थर्रार आणलेला मॅच. औचित्य अंपायर चषक 2025 पावसाळे रबर बॉल क्रिकेट सेमीफायनल. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये आता समीकरण समोर आहे. स्वराज हरेच गोटुलीच्या 2 चेंडू 4. व्हॉट अ मॅच यार, कडक मॅच. हृदयाचे हे ठोके वाढवणारा अगदी उत्कंठावर्धक मॅच, रोमाहर्षक मॅच. 2 चेंडू 4, कडक मॅच. लेफ्ट हँड राउंड द विकेट, कडक बॉल, सुपर बॉलिंग यार. ड्रॉप द कॅच, एक घेतली, दुसरीची माग मिका बाग. खराब फील्डिंग, खराब फील्डिंग. जिथे 1 होती तिथे 2. आता 1 चेंडू 2 धावा. खराब प्रदेश आहे. 2 झेल तुषारचे आणि इथे कठीण झेल विकेटच्या पण टाकलं. विकेटच्या पाठीमागे मास्टर माइंडने चूक झाली हलकीशी. टप्पा पण बॅट चिकडा. काय करेल मोहन राव. आता 1 चेंडू 2. बऱ्याच वेळेला प्रेशर असतं जेव्हा 1 चेंडू 1, जेव्हा 1 चेंडू 2 तेव्हा मात्र बॉलरला प्रेशर नसतो, तेव्हा बॅटरला प्रेशर असतो. ढकलू का 2 घेऊ, मारू का सिंगल काढू. या डबल माइंडर मध्ये आता स्वराज खरी परीक्षा असेल. यॉर्कर किंगच्या समोर स्वराजची. सिली पॉइंट जवळ आहे, सिली मेडॉन जवळ आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हर. 1 चेंडू 2. व्हॉट अ कडक मॅच. हरेच गोटेल समोर 1 चेंडू 2. यॉर्कर किंग मोहन राव 1 चेंडू 2. व्हॉट अ मॅच. चूक झालीये का. येस, नो बॉल. ओ माय गॉड. आता 1 मध्ये 1 मॅच कुठे होती, जिथे 8 मध्ये 25 चुका झाल्या. ते 1 चेंडू साठी मयूरने 11 धावा खर्च केल्या. काय करावं, आजचा दिवस मयूरांच्या विरोधामध्ये गेला आणि अगदी जवळ आलेले मॅच. 1 चेंडू 1. आता मजा येईल. आता खडा प्रेशर. 1 चेंडू 1. बऱ्याच वेळेला बॉलर घेऊन गेलाय मॅच. इथे संधी आहे. ओ माय गॉड. म्हटलं होतं प्रेशर में कोई निखरता है, कोई निखरता है. इथे निखरला बॉलर यॉर्कर किंग. बरोबरी 1 धावाने मात्र मॅच की श्रीकृष्ण दिवा. हार्ड लग अरेज गोटेली, बॅड लग. कॉंग्रॅच्युलेशन. ओ फीट होता. ओ माय गॉड, फीट होता. ओ हार्ड लग यार. फ्री जेल